नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत झटपट असा होणारा अंडा राईस. कोणीही सहज बनवू शकतं, अगदी बिगिनर्ससुद्धा. चला तर मग कृती स्टार्ट करूया. इथे मी 2 मोठे वाटी बासमती राईस भिजत घातला होता 15 मिनटे. तो मी आता निथळून ठेवलेला आहे. 15 ते 20 मिनटंच भिजत ठेवायचं आहे, त्याहून अधिक नाही भिजवत ठेवायचं आहे. 6 अंडी मी इथे घेतलेली आहे माझ्या रिक्वायरमेंटनुसार. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. इथे मी टोपात पाणी ठेवलेलं आहे उकळी आणायला. त्याच्यामध्ये आपण भात बनवणार आहोत, शिजवणार आहोत. बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे. मी याच्यामध्ये मीठ आणि तेल ऑलरेडी टाकलं होतं आणि आता हा तांदूळ जो आहे भिजत ठेवला होता जो मी, तो याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याला व्यवस्थित आता ढवळून घेणार आहे मी. तर व्यवस्थित ढवळून झाल्यावर हा भात आता इथे शिजतो आहे आणि तसेच लगभग मी इथे तुम्हाला दाखवते. 2 मीडियम आकाराचे कांदे मी कापून घेतले होते आणि कोथिंबीर आणि 1 टोमॅटो घेतला होता. त्याचबरोबर जी मी अंडी सोलून ठेवली होती, अंडी उकडून ठेवली होती, ती मी सोलून त्याला मीठ मसाला वगैरे तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मीठ मसाले वगैरे लावू शकता. आणि त्याचप्रमाणे आता भातही आपल्या इथे रेडी झालेला आहे. बघा मी तो इथे गाळून घेतलेला आहे. आणि आता आपण कृतीकडे वळूया. बघा गॅसवर मी टोप ठेवला होता इथे तापवत. त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याप्रमाणे जिरा मी इथे 1.5 चमचा जिरा टाकला आहे आणि आता कांदा टाकते. व्यवस्थित त्याला आपण परतून घ्यायचा आहे. कांदा एकदम जास्त सॉफ्ट नाही करायचा आहे, कारण नंतर आपल्याला तो टोमॅटोसोबतसुद्धा शिजवायचा आहे. कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी याच्यामध्ये. तर व्यवस्थित आपण ढवळून घेऊया. व्यवस्थित कांदा आणि आलं लसूणचा जो वास आहे तो जाईपर्यंत आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे फोडणीला मी ते थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे थोडासा फ्लेवर येण्यासाठी. आणि आता कांदा आणि त्याचा लसूण पेस्टचा वास केला त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित जरासा परतून घेतलेला आहे. 1 मिनिटभर थोडंसं त्याला आपण अर्धा मिनटभर असं परतून घेतलं व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरचा फ्लेवर वगैरे व्यवस्थित जाईल. टोमॅटो, कांदा आणि हे शिजण्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. मीठ मी भातामध्ये सुद्धा टाकलं होतं उकळी आणताना, त्यामुळे थोडंसं बेतानेच टाकायचं आहे. आणि आता आपण याला झाकण लावून ठेवूया. हे बघा आता याला थोडीशी म्हणजे वाफेवर कांदा आणि टोमॅटो हे सॉफ्ट झालेले आहेत, व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण मसाले जे आहेत ते टाकूया. इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचाभर हळद टाकते आणि त्याचप्रमाणे धने जिरे पावडर, थोडंसं काश्मीरी मिर्च, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला आणि त्याचप्रमाणे मी बिर्याणी मसालासुद्धा टाकणार आहे इथे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे मसाले घेऊ शकता. तुम्हाला जर लाल तिखट स्किप करायचं असेल, डायरेक्ट बिर्याणी मसाला टाकायचा असेल, डायरेक्ट बिर्याणी मसालासुद्धा टाकू शकता, चांगला लागतो तो फ्लेवरला. हे बघा मी सगळे मसाले टाकून इथे व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून हे जे मसाले आणि हे जे कांदा टोमॅटो आहे ते थोडेसे व्यवस्थित सॉफ्ट झाले पाहिजेत आणि थोडीशी एक ग्रेव्ही तयार झाली पाहिजे. त्यामुळे मी इथे थोडं अर्धा ग्लासभर असं पाणी टाकलेलं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला झाकण लावून आपण ठेवलायचं. आता बघूया इथे आपला जो ग्रेव्ही आहे कांदा टोमॅटोची ती शिजली की नाही. हे बघू शकता उकळी आलेली आहे या ग्रेव्हीला. कलरही खूप छान आलेला आहे आणि कांदा टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत. मसालेसुद्धा छान व्यवस्थित परतून गेलेले आहेत. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये जे उकडलेले आणि मीठ मसाला वगैरे लावून घेतलेले अंडे आहेत ते याच्यामध्ये आपण टाकायचे आहे. या अंड्यांनासुद्धा मी थोडंसं मीठ लावून घेतलं होतं, त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही मीठ हे बेताने घ्या. अंड्याला राईसलासुद्धा मीठ होतं आणि त्यामुळे जो मसाला मी आता इथे कांदा टोमॅटोमध्ये जे मीठ मी टाकलं ते मी एकदाच मीठ टाकलं, त्यामध्ये आता मी नंतर मीठ परत नाही वापरणार आहे. आता हे व्यवस्थित आपण ढवळून घेतलं आहे या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित हलक्या हाताने ढवळून घेतल्यानंतर पुन्हा मी त्याला झाकण लावणार आहे आणि 1 मिनिटभर तरी आपण हे जे मसाले आहेत त्या अंड्यामध्ये व्यवस्थित मुरू द्यायचे आहे. 1 मिनटभर, जास्त नाही, अगदी लो फ्लेमवर.
तर लो फ्लेमवर आपली ही अंडी परत म्हणजे त्या मसाल्यामध्ये मुरलेली आहेत जवळपास. हे बघा, तुम्ही बघू शकता उकळी आलेली ही आहे छान. हे बघा, आणि मसाले जे आहेत ते अंड्यामध्ये व्यवस्थित मुरलेले आहेत. आता या स्टेजला आपण हा जो भात आपण बनवला होता तो भात आपण याच्यामध्ये वरती घालूया. आणि हे एकदम हलक्या हाताने करायचं आहे, म्हणजे अंड्याचा खिमाट नाही झाला पाहिजे. पूर्ण व्यवस्थित असं आपण हलक्या हातानेच करायचं आहे. तर हे मी काय करणार आहे, इथे वरून कोथिंबीर टाकून ना मी एक लो फ्लेमवर, कारण हा भात जो आहे हा थोडासा आपला थंड झालेला आहे, तर मी इथे लो फ्लेमवर झाकण लावून याला अर्धा ते 1 मिनटभर लो फ्लेमवर ठेवलेला आहे. खाली मसाले करपणार नाही याची खबरदारी घ्या. जर टोप तुमचा पातळ बुडाचा असेल तर खाली तुम्ही तवा घेऊन त्याला दम आपण जसं देतो बिर्याणीसाठी तसं करू शकता. हे बघा, आता मी इथे अर्धा ते 1 मिनटं ठेवलं होतं आणि तुम्हाला दाखवते मी इथे. हे बघा, अंडा राईस आपला जवळपास सगळे मसाले एकदम व्यवस्थित अंड्यामध्ये मुरलेले आहेत. आणि हलक्या हाताने मी हा जो भात आहे तो परतून घेते. माझ्या मिस्टरांना असा मिक्स केलेला भातच आवडतो. हा बघा, असा एका साईडने बिर्याणीचं जसं काढतो तसं त्यांना नाही आवडत, असा मिक्स केलेलाच आवडतो, त्यामुळे मी तसाच घेतलेला आहे तो. तुम्ही बघू शकता एक एक दाणा वेगवेगळा आहे. हा बासमती राईस बनवण्यासाठी फक्त 15 मिनटंच भिजवत ठेवायचं आहे. नक्की रेसिपी